1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यात भिजवून घेतलेली आहे. मुगाची डाळ भिजायला जास्त काही वेळ लागत नाही. ती पटकन भिजून होते आणि शिजते देखील पटकन. तर इथे मी लसूण आणि मिरची अशा पद्धतीने कापून घेतली. इथे कढईत मी सगळ्यात पहिले तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलं की आता मी तिथे फोडणी देऊन घेते. जिरं, मोहरी आणि हिंग टाकून छान अशी फोडणी दिली आणि मग नंतर लसूण आणि मिरच्या देखील छान परतून घेतलेल्या आहेत. मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते, म्हणून हे सगळ्यांनी खाल्लीच पाहिजे, निदान 8 किंवा 10 दिवसातून एकदा तरी. आता इथे मी हळद टाकून डाळ पण ते परतून घेते. तेलात छान डाळ परतून घ्यायची आहे. डाळ परतली की मग आपल्या गरजेनुसार पाणी आपण टाकू शकतो किंवा मग नुसती कोरडीही छान लागते. पण आता मी भातासोबत करते म्हणून पाणी मी त्यात टाकणार आहे. इथे मी आता जवळजवळ 2 ग्लास पाणी मी त्यात टाकलेलं आहे. डाळ आता छान शिजवून घ्यायची. आता यात चवीनुसार मी मीठ घालते. मीठ टाकल्यानंतर भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता इकडे एका साईडला मी भात देखील शिजवते आहे. आज म्हटलं पातेल्यातच शिजवावा भात, त्यामुळे पातेल्यातच भात टाकला आहे. इकडे आपली भाजीही छान उकळते. इथे मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. ते आता मी भाजीत टाकून घेते. कूट टाकल्यानंतर 5 मिनिटं भाजी पुन्हा उकळून घ्यायची आहे. भाजी आता 5 मिनिटं उकळून घेते. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे आपली भाजी छान तयार झालेली आहे. गरम गरम भाजी भातासोबत खूप टेस्टी लागते. आपल्या घरात वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी ही खूप छान आहे, कारण बऱ्याच वेळा त्यांच्या तोंडाला चव राहत नाही. म्हणून मग गरम गरम भाजी आणि भात दिला तर खूपच छान लागते.